हाय एव्हरीवन. तर चला आज आपण बनवूया उपवासाचे साबुदाणा वडे. श्रावण महिना सुरू आहे आणि सगळ्यांनाच जवळपास उपवास असते. तर साबुदाणा वडे बनवायची रेसिपी बघूया. म्हणजे साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात. त्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेऊ आणि 1 वाटी भिजलेला साबुदाणा आणि त्यासाठी मी 1 उकडलेला बटाटा स्मॅश करून घेते. नंतर हा 1 वाटी साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आपला किसलेला बटाटा, शेंगदाणा कूट आणि मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा यूज केला आहे. तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता आणि आपलं चवीपुरतं थोडंसं मीठ. तर मी इथे शेंदा मीठ टाकलं. हे सगळं टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं. याचा गोळा असा सॉफ्ट असा होईपर्यंत 5 मिनिटं ठेवायचा. नंतर त्याचे काय करायचे, आपल्याला जेवढ्या साईजमध्ये वडे पाहिजे, तेवढे ते वडे वडून घ्यायचे. तर मी एक वडा बनवला. नंतर बाकीचे सगळे गोल-गोल गोळे करून ठेवले, की जेणेकरून माझे पटकन वडे मला दाबता येतील ते. तर आता जवळपास मी 1 वाटी साबुदाण्याचे 8 ते 10 वडे होतात. तर हे गोळे झाले. आता यांना व्यवस्थित असं हातावर असं थापून असे मीडियम आकाराचे मी हे सगळे साबुदाणा वडे बनवून घेतले आहे. हाताला थोडं पाणी घेऊन जर हे वडे थापले, तर म्हणजे हाताला जो आहे ना, तो साबुदाणा चिटकत नाही आणि वडे पण असे व्यवस्थित थापल्या जातात. आता हे व्हाईट-व्हाईट दिसत आहेत. याच्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. म्हणून तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरलं, तर तुम्हाला थोडीशी लालसर दिसतील. आता कढईमध्ये तेल तापत ठेवू. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं एक साबुदाणा किंवा थोडासा गोळा टाकून पाहू, की तेल खरंच तापलंय का? कारण आपल्याला जे साबुदाणा वडे आहे, ते मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तळायचे आहे. त्याच्यामध्ये आता आपण 2 साबुदाणा वडे टाकूया. तुम्ही 2 टाका, 1 टाकू शकता. नंतर हे व्यवस्थित असे मंद आचेवर खरपूस होईपर्यंत, असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे. तर आता हे झालेले आहे तळून. जवळपास आता बाकीचे सगळे आपण व्यवस्थित असे एक-एक करून तळून घेऊ. असे गोल्डन ब्राउन छान झाले आहेत ते. आता हे जे साबुदाणा वडे आहे, हे तुम्ही शक्यतो उपवासाला नारळाची चटणी तर नाही बनवत. आता तुम्ही खात असाल तर बनवू शकता. तर शेंगदाण्याची चटणी बनवायची आणि त्याच्यासोबत सर्व्ह करायची. ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत साबुदाणा वडे आणि थोड्या हिरव्या मिरच्या तर मी यूज केल्या. ही झाली आपले साबुदाणा वडे रेडी. रेसिपी आवडल्यास ट्राय नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा. थँक